आपण मेमरी कार्ड ऑर्डर केलेलं आहे 64 GB जे या कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. आणि आता पाहूया कॅमेरा. V380 आयफोन, अँड्रॉइड, आयपॉड आणि कम्प्युटर या सगळ्यांना तो कनेक्ट होईल. त्यात एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशन थ्रू आपण याला मॉनिटर करू शकतो. हा कॅमेरा आहे, मोशन सेन्सर आहे, रिमोट व्ह्यूइंग म्हणजे मोबाईलवर पाहू शकतो. लॅन केबल असेल तर लॅन केबलने कनेक्ट करू शकतो, वायफायने कनेक्ट करू शकतो. मेमरी कार्ड सपोर्ट आहे, इन्फ्रारेड आहे, 5dB सिग्नल गेन आहे, अँटेना, व्हॉइस डिटेक्शन आहे, फोटो काढू शकतो, अलार्म जनरेट करू शकतो आणि बॉडी इंडक्शन लेफ्ट ह्युमन. म्हणजे जर एखादी व्यक्ती सपोज लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल करते, चाललेली आहे, तर त्या माणसाला ट्रॅक करत करत त्याची मुवमेंट होते. म्हणजे आपण फिक्स पण ठेवू शकतो आणि तो ॲज अ डिटेक्शन म्हणून पण ऑन ठेवू शकतो. तर हे तुम्ही एकदम बेस्ट अफोर्डेबल कॅमेरा आहे. याची किंमत ऑनलाईन ॲमेझॉनवरती 2000 रुपये आहे. ते मॉडेल आहे V1021 आणि याला इनपुट सप्लाय 220 व्होल्ट यावरती चालतं. मॉडेल आहे V380 Pro. तर पाहूया आपण बॉक्समध्ये काय काय येते. कॅमेरा भरपूर मोठा कॅमेरा आहे, खूप अँटेना, त्याचे अँटेना आहेत. ही त्याची बॅक साईड आहे. फिटिंगसाठी 2 होल दिलेले आहेत, स्क्रू दिलेले आहेत. हा वॉल माउंट करू शकतो, स्टँडवर माउंट करू शकतो, कसंही माउंट करता येईल. वायफायचं साईन दिलेलं आहे. 12 मेगापिक्सल HD वायफाय कॅमेरा. हा अशा प्रकारे मूवमेंट होणार आहे, याची शिवाय अशी पण होणार आहे. म्हणजे असाही होणार आहे, असंही होणार आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अँगलला त्याला मोबाईलच्या ॲपवर सेटअप करू शकतो. इथं कॅमेरा दिलेला आहे आणि हा माईक आहे. म्हणजे कॅमेरापासून जर कोणी बोललं तर ते आपल्याला मोबाईलवर पण ऐकायला येणार आहे. आणि मोबाईलवरून आपण जर बोललो त्याच्या पाठीमागे एक स्पीकर दिलेला आहे, त्या स्पीकरमधून आवाज येणार आहे. म्हणजे कॅमेऱ्याच्या अवतीभोवती जर कोण असेल तर त्यांना आपण मोबाईलवरून इन्स्ट्रक्शन पण देऊ शकतो. पण दुसरी गोष्ट, ते काय बोलतात ते पण ऐकू शकतो. याला 4 LED दिले आहेत आणि 4 इन्फ्रारेड सेन्सर दिलेले आहेत. म्हणजे आपण याला ब्लॅक अँड व्हाईट पण पाहू शकतो. आणि मेन म्हणजे रात्रीचं नाईट विजनसाठी इन्फ्रारेड आहे आणि नाईट कलर पाहण्यासाठी हे 4 LED दिले आहेत. म्हणजे आपण रात्रीचं कलर पिक्चरसुद्धा पाहू शकतो. कॅमेरा पाहिला तर खूप साईजने असा भरपूर मोठा कॅमेरा आहे आणि एक बेस्ट कॅमेरा आहे. त्याला एक मेमरी कार्ड लावण्यासाठी दिलेलं आहे. ते या ठिकाणी मेमरी कार्ड लावण्यासाठी जागा दिलेली आहे. इथे आपल्याला मेमरी कार्ड लावायचं आहे आणि इथं एक छोटासा स्विच आहे, ते रिसेट बटन आहे. आपण आता मेमरी कार्ड लावूयात त्याला. आपण आता मेमरी कार्ड बसवलेलं आहे आणि ही जी कॅप आहे ती व्यवस्थित बसवायची, कारण हा IP प्रोटेक्शन पण दिलेला आहे. कारण हा आउटडोअर कॅमेरा आहे आणि तसं यामधून पाणी पण आतमध्ये गेलं नाही पाहिजे. तसं जात नाहीच, पण ती कॅप जर प्रॉपर बसवली तर काही प्रॉब्लेमच राहणार नाही. ठीक आहे. आता याला जे 2 केबल आलेले आहेत, एक त्याला रिसेट करण्यासाठी इथे एक स्विच दिलेला आहे, इनिशियलायझेशन. तिथून आपण कॅमेरा रिसेट करू शकतो. आणि ही जी दुसरी केबल आहे ही लॅन पोर्टसाठी. सपोज वायफाय नसेल तर तुम्ही लॅनने सुद्धा इंटरनेट कनेक्ट करू शकता.
ही आहे पॉवर सप्लाय. तर आपण एक कॅमेराची सगळी माहिती घेतली. आता पाहूयात बॉक्समध्ये काय काय आहे अजून. या बॉक्समध्ये कॅशबॅकसाठी हे कूपन दिलेलं आहे 200 रुपयाची कॅशबॅक आहे पेटीएमवरती. हे स्कॅन करायचं आहे आणि रिव्ह्यू द्यायचा आहे. पेटीएम, गुगल पे, फोनपे, UPI कुठेही करू शकता. स्टेप 1 आहे QR स्कॅन करायचं आहे आणि सेंड द स्क्रीनशॉट ऑफ रेटिंग दिल्याचं एक स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे. ओके, नेक्स्ट सेटअप करण्यासाठी हा वरती एक QR दिलेला आहे. त्यावरती एक व्हिडिओ दिलेला आहे त्यांनी की कशा प्रकारे सेटअप करायचा. आणि बॉक्समध्ये काय काय आहे, टीटीजेड कॅमेरा आहे, मॅन्युअल आहे, चार्जर आहे, स्क्रूज आहेत वगैरे वगैरे. तसेच हे एक मॅन्युअल दिलेले आहे. हे मॅन्युअल आहे की कॅमेराचं सेटअप कसं करायचं मोबाईलमध्ये कोणतं ॲप डाउनलोड करायचं, त्या ॲपमध्ये आपल्याला काय काय सेट करायचं, कुठे कुठे मेमरी कार्ड टाकायचं, कशा प्रकारे त्याचे सेटिंग करायचे वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, ते पण करूयात आपण. त्याचा एक व्हिडिओ तयार करूया. सेकंड, हे लॅन कनेक्शनसाठी दिलेलं आहे. एकदा लॅन कनेक्ट केलं की त्याच्यावरनं कॅप लावायची आणि इकडनं केबल येणार, जेणेकरून पाणी वगैरे जाणार नाही. दुसरा आहे हा चार्जर. ॲडॅप्टर म्हणता येईल. 220 व्होल्ट 2 अँपिअर वॅट आणि हा 110 ते 240 व्होल्टपर्यंत काम करेल. 12 व्होल्ट 2 अँपिअर याची कॅपॅसिटी आहे. मेन पॉवर प्लग आणि हे 12 व्होल्टचं कनेक्शन जे की आपल्याला इथं असं कनेक्ट करायचं आहे. ओके, तर आता आपण याचं सेटअप चालू करूया. त्याला पॉवर ऑन केल्यावरती काय कंडिशन आहे आणि काय आवाज येतो. ठीक आहे, आता पॉवर ऑन करूयात आपण. पिन लावली आणि चालू करूयात. LED ऑन झालेत. Camera is starting. Please wait. ओके, Bluetooth is ready. Please scan the QR code on the camera and wait for the connection. ओके, आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की कॅमेरा चेक झालेला आहे आणि त्याचा QR कोड स्कॅन करून रेडी करा त्याला. त्याचं ब्लूटूथ वायफाय वगैरे ऑन आहे. आता त्याचा जो सेटअप आहे तो आता मोबाईलवरून करायचा आहे. तर आपण त्यासाठी एक मोबाईल ॲप डाउनलोड करायचं आहे. ते पाहूयात कोणतं मोबाईल ॲप आहे. प्रथम आपल्याला गुगल स्कॅनरमधून QR कोड स्कॅन करायचा आहे. ज्यांनी ते डॉक्युमेंट दिलेलं आहे त्या डॉक्युमेंटवर QR कोड दिलेला आहे आणि त्या QR कोडमुळे आपल्याला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन V380 Pro ॲप हे डाउनलोड करायचे. ओके, QR स्कॅन केला आहे. ही प्ले स्टोअरची विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये ते ॲप ओपन झालेलं आहे V380 Pro. इन्स्टॉल करून ठीक आहे, ॲप इन्स्टॉल झालं आहे. आता ते आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्यात. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल ID टाकून अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एशिया हा कंट्री सिलेक्ट करायचा आहे. कंट्री इंडिया नसल्यामुळं आपण एशिया हा खंड सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर आपल्याला आपला जीमेल ID टाकायचा आहे. जीमेल टाकल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे आणि तो पासवर्ड सेट करण्यासाठी आपल्याला ईमेलवर एक OTP आपल्याला टाकून लॉग इन करायचं आहे.
OTP टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा. तर आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीनं पासवर्ड टाकायचा, म्हणजे आपला डिव्हाइस सिक्युअर होईल. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करायला सांगेल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा आणि ॲप्लिकेशन लॉग इन करायचं. आता आपलं मेन पेज ओपन झालेलं आहे. इथे प्लस बटनवर क्लिक करून कॅमेरा ॲड करायचा आहे. ॲड करताना आपल्याला एकतर QR कोड विचारला आहे. आपण ह्या मोबाईलने कॅमेराच्या बेसवरती QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन करू शकतो, किंवा आपण तिथं AP लॉग इन म्हणजे आपल्या घरात जर राऊटर असेल तर राऊटरच्या वायफायने सुद्धा आपण ते कनेक्ट करू शकतो. तर आम्ही आता वायफायने राऊटरने कनेक्ट करतो आहे. तर राऊटर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपल्याला राऊटरचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कनेक्ट करायचं आहे. राऊटरचा पासवर्ड टाकल्यानंतर तिथे कॅमेरा दिसेल, कॅमेराचं नाव आणि डिव्हाइस ID. त्याच्यावर सिलेक्ट करून तो एकदा कनेक्ट करायचा आहे. म्हणजे अगोदर आपण हॉटस्पॉट कनेक्ट केलं, त्यानंतर कॅमेरा कनेक्ट करायचा आहे. कॅमेरा कनेक्ट केल्यानंतर लोडिंग होईल आणि कॅमेराची विंडो ओपन होईल. हे झाल्यानंतर एकदा ॲप्लिकेशन एक्झिट करा आणि पुन्हा ओपन करा. ओपन केल्यानंतर कॅमेऱ्याची विंडो डायरेक्ट लोड होईल. अशा पद्धतीने आपला कॅमेरा कनेक्ट झालेला आहे आणि आपल्याला आता त्या कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह दिसत आहे. यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. ते बरेचसे ऑप्शन सगळे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगेन, पण आता सध्या शॉर्टमध्ये मी थोडक्यात सांगतो. यामध्ये मोशन आहे. मोशनप्रमाणे आपण डिटेक्ट केल्यानंतर कॅमेरा त्या व्यक्तीला ट्रॅक करतो आणि त्या पद्धतीने त्याची मुवमेंट होते. तसेच आपण यामध्ये फोटो काढू शकतो. बारा मेगापिक्सलचा कॅमेरा असल्यामुळे क्लॅरिटी पण चांगली, झूम पण खूप चांगल्या प्रकारे दिला आहे. आपण कॅमेऱ्याची मुवमेंट स्क्रीनवरती लेफ्ट राईट सरकवल्यानंतर कॅमेरा लेन्स फोकस करते, लेफ्टला राईटला वरती खाली कसे आपण पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो. शिवाय हे सगळं ऑटोमॅटिक पण होतं ज्यावेळेस आपण मोशन ॲक्टिवेट करतो. सगळं आता ही माईक आहे. समजा आता इथे एक स्पीकरचा ऑप्शन आहे, तो जर ऑन केला तर याच्याजवळ काय बोलतायत ते इकडे मोबाईलमध्ये आवाज येणार, बरोबर. आता जर आपण स्पीकर बंद केला आणि आपण बोललो माईक चालू करून तर तिकडून आवाज येणार, हॅलो. हा दाबून धरायचा, सोडलं की आवाज बंद होणार. म्हणजे आता हा जर इंटरनेट कनेक्ट केला तिकडे जाऊन तर तुम्ही इथून बोललात, त्यांना काही पण सांगायचं म्हटलं त्यांना ऐकायला जाणार, एवढं मोठं आवाज आहे. दुसरी गोष्ट जर तुम्हाला आता SD आणि HD इथं SD केलं तर हाय क्वालिटी येईल. दुसरी गोष्ट नाईट व्हिजनला कलर वगैरे करायचं असेल तर याच्यामध्ये ना सेटिंग वगैरे आहेत, सगळे कलरमध्ये दिसलं पाहिजे. हे पण याच्यावरनं पण करता येतं. आता हे परफेक्ट सेट पण करून ठेवू शकता. दुसरी गोष्ट आता हे आवाज चालू ठेवला तर ते लोकांना तिथं कळणार की बाबा हा चालू आहे.
इथं रेकॉर्डिंग पण आहे, म्हणजे इथं रेकॉर्डवर क्लिक केलं तर ही स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होणार, तर तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करू शकता. आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला कालचं रेकॉर्डिंग पाहिजे, आता पाहिजे, तर इथं प्लेबॅकवर जायचं. इथं मेमरी कार्ड आहे, मेमरी कार्डमधून तुम्हाला आजचं रेकॉर्डिंग भेटेल. आता रेकॉर्डिंग ऑन करून ठेवायचे कायमस्वरूपी. आता ह्याची सेटिंग आहेत, अलार्म, लाईट कंट्रोल, तिथून लाईट चालू ठेवायची, बंद ठेवायची, ते पण करू शकता तुम्ही. ऑफ ठेवू शकता. कलर विजन पाहिजे असेल तर तुम्हाला ऑन कर. आता ऑटो ठेवलं तर ते ऑटोमॅटिक चालू बंद होणार पाहिजे तेव्हा. मोशन ट्रॅकिंग, हां, मोशन ट्रॅकिंगमध्ये जशी माणसं फिरतील तसं त्याचं तोंड फिरणार, पण त्याची काही गरज नाही. तुम्ही एक सेट करून ठेवा तिथं गेल्यावर. मग ते बंद ठेवूयात आपण.